हॅलो. हॅलो. स्वामी साहेब का? हो. मी पत्रकार सोनटेक बोलतो सर. हा जाधव मॅडम नंबर दिलता तहसीलदार. बोला ना. ते आमच्या टाकळी बेंबडी पाडोळी असेल या परिसरातील वयोवृद्ध अपंग लोकांचे पगारीच रखडलेत सर मागच्या 5-6 महिन्यापासून. डीबीटी केले का त्यांना एकदा विचारून घ्या. हो, केवायसी केली की त्यांनी. केवायसी नाही, डीबीटी डीबीटी कुठे केली जाते? तलाट्याकडे. तलाठ्याकडे का? केले ते पण केले लोकांनी. हा हो, त्यांनी केलेत. तेव्हा केवायसी केलंय? केली, डीबीटी केली करून तहसीलदार तलाठी साहेब पंचायत मध्ये येऊन गेले होते मागच्या 1.5-2 महिन्याखाली. हा मग आता ते इथून याच्या पुढची येतात पेमेंट आता. इथून पुढे हम्म म्हणजे किती दिवसात पडायला चालू होईल आता एक अंदाज? आता हे येतील आता ह्या आठवड्यामध्ये. बर बर बर. हम्म 5-6 महिन्याचे जे थकले रखडलेले सगळ्यांची येऊन जाईल का? ते नंतर येणार. मग फक्त आता चालू महिन्याची पडणार आहे फक्त? चालूचे रेग्युलर होते फक्त. बर बर बर. हा कारण का डीबीटी झाल्याशिवाय पेमेंट नाही सगळा. डीबीटी करून बी आता बरेच दिवस झाले म्हणून म्हणत होतो मी. नाही त्यांचे अकाउंट जास्त असतील हा तर मग ते कुठल्याही अकाउंटला ज्याला हा. आधार लिंक आहे ते कुठेही जाऊ शकतं. असं का? डीबीटी अकाउंट बंद केल्यानंतर करा किती दिवसात सगळा. पडू शकतं सर? त्यांचं शासनाकडे येत आहे, आपल्याकडे येत नाही. डायरेक्ट वर शासनानं देणार आहे का? पीएम किसान सारखं असतं ते. बर 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 बर. डायरेक्ट पीएम न बटन दाबलं की तुमच्या खात्यात. अशा आपल्या तालुक्यात जिल्ह्यात बरेच रखडले असतील मग साहेब, वरून निधी दिला वर्ग नाही झाला असेल ना? नाही तसं काय नाही. ज्यांनी केलं त्यांचे होते तर ना. होतेत का? हो. बर. ज्यांचं डीबीटी झालं हा. ती पगार सुरू झाली. पण सध्या शासनाकडे पैसे बी नाही ते असं ऐकण्यात येईल आणि त्यामुळे मग वर्ग होत नसतील असं पण असू शकते ना? नाही ते मागं पुढे होत असेल त्याचा विषय वेगळा. हा हा हा. डीबीटी पण केलं की पैसे खात्रीशीर थांबत बसायचं, नसतात. तुमचे पैसे पडणार आहेत म्हणायचं. ठीक ते आहे कंपल्सरी पडतात. ठीक आहे ठीक आहे. ओके सर. ते मागं पुढे समजा ज्यावेळेस हम्म. समजा 1-2 दिवस इकडे तिकडे तो शासनाचा विषय राहिला. चालतंय पण पेमेंट थांबत नसतं. चालतंय. डीबीटी म्हणलात ना? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ठीक आहे ओके सर.